डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामधील 3ऱ्या मजल्यावरील राष्ट्रभूषण ग्रंथालयाच्या MPSC, UPSC आणि बँकिंगच्या कोचिंग क्लासेसमध्ये उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्मान्य आजीव सदस्य, उपासक उपासिका आणि कर्मचारी यांचं मी ह्या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदेशित केल्याप्रमाणे दर रविवारला आपण प्रतिष्ठानच्या वतीनं चिंतन सभा, बुद्धवंदना, सत्कार समारंभ आणि चिंतन सभेचं आयोजन करीत असतो। आज सुद्धा ही बुद्धवंदना आपण इथे घेणार आहोत। बुद्धवंदनेपूर्वी आपल्या आदर्शांचं पुष्पधूपदीपाने आपण पूजन करणार आहोत। मी विनंती करतो, आपल्या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ह्या संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेबांना, सन्माननीय आजीव सदस्य माजी पोलीस अधिकारी सुभाष अवचार साहेबांना आणि सर्वच उपासक उपासिकांना त्यांनी आपल्या आदर्शांचं पुष्पधूपदीपाने पूजन करावं। पूजनानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील आणि बुद्धवंदनेला आपण सुरुवात करणार आहोत। हॅलो, नुकतेच आपल्या आदर्शांचे पूजन झालेले आहे। यानंतर आपण सामूहिक बुद्धवंदनेला सुरुवात करणार आहोत। त्रिरत्न नमन। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। नमन। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरय
मज्ज प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। बुद्ध पूजा। वन्नगन्न गुणुपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे। पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभामि मोक्षं। पुष्पमिलायति यथा यदमे कायो तथा याति विनाशभावं। घनसारपदितेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं। सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं। बुद्धधम्मच्च संघ सुगततनुभवा धातुवे धातुगव्ये। लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुपे। सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे। सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैतं नमामि। वन्दामि चेतियं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं। शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूप सकलं सदा। बुद्धवंदना। इति पिसो भगवा अर्हं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अणुत्तरो। पुरीश धम्म सारथी सत्ता देव मनुष्यान बुद्धो भगवाति। बुद्धयाव जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि। एच बुद्धा अतीता च एच बुद्धा अनागता। पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। नथि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं। उत्तमङ्गेन वन्देह पादपंसुवरुत्तमं। बुद्धो यो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम। यङ्किञ्चिरतनं लोके विज्जति विविधा पुतु। रतनं बुद्धसमं नत्ति तस्मा सोति भवन्तु मे। योसानि सिन्नो वर्बोधिमूले मारं ससेनं महति विजयत्वा। सम्बोधिमा गच्छि अनन्तयानो लोकुतमोतं पनमामि बुद्धं। धम्मवंदना। स्वाख्यातो भगवता धम्मो संतिष्ठिको अकालिको। एहि पस्सिको उपनायको पचत्तं वेदितव्यो विनुइति। धम्मयाव जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि। एच धम्मा अतीता च एच धम्मा अनागता। पचुपन्ना च ए धम्मा अहं वन्दामि सर्वदा। नाथि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं। उत्तमङ्गेन वन्देह धम्मच्च द्विविधं वरं। धम्मो यो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम। यङ्किञ्चिरतनं लोके विज्जति विविधा पुतु। रतनं धम्मसमं नास्ति तस्मा सोति भवन्तु मे। अट्ठङ्गिको अर्यपज्जनानं मोकपवेशा उज्को वमग्गो। धम्म अय सन्तिकरो पणितो नियानिको तं पनमामि धम्मो। संघवंदना। पन्नो भगवतो सावक संघो। उज्पटि पन्नो भगवतो सावक संघो। आयपटि पन्नो भगवतो सावक संघो। सामीची पटि पन्नो भगवतो सावक संघो। यदि तं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठ पुरुष पुगला एष भगवतो सावक संघो। आहुनीयो पाहुनीयो दखनीयो अंजलिकर्णियो। अणुत्तरं पुयखेतं लोकस्याति। संघयाव जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि। एच संघा अतीता च एच संघा अनागता। पचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। नथि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं। उत्तमङ्गेन वन्देह संघच्च त्रिविधोत्तमं। संघो यो खलितो दोषो संघो खमतु तं मम।
यंकिंचिरतनं लोके विजति विविधा पुतु रतनं संगसमग्नति तस्मा सोति भवन्तु मे संघो विशुद्धो वर्धखणीयो शांतीन्द्रियो सबमलपहीनो गुणे ही नेके ही समिधिपत्तो अनासो तं पनमामि संगं. यानंतर धम्मपालन गाथा. धम्म सपपारणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मचरे सुचरितं नातं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होती यो धम्म न पमज्जति. यानंतर जय मंगलाष्टकाथा. बाहु सहसमभिनिमित साउदन्तं गिरिमेखला उदित घोर ससेनमारं दानादिधम्म विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. मारातिरेकमभियोजित साबरति घोरं पनालवकमकमयदयखं खन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. नालागिरि गजवरं अतिमातभूतं दावागिचकमसनी वसुदारुणन्तं मेताम्बुसेकविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. उखितखगमतिहतसुदारुणन्तं धावन्ति यो जनपथ गुलिमालवन्तं इदिभिसंखतमनो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. कत्वानकठमुदरं इव गाभिनीया चीचाय दूटवचनं जनकाय माजे संतेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. विहाय मतिसच्चकवादकेतु वादाभिरोपितमनं अति अन्धभूतं पय्यापदीपजलितो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. नन्दोपनन्दभुजग विबुधं मयीति पूतेन तेरभुजगेन दमापयन्तो इदुपदेशविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. दुगाहदिटिभुजगेन सुदातं ब्रह्म विशुद्धिज्युतिमिदिबकाभिधानं यानागदेन विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. एतापि बुद्ध जय मंगल अष्टगाथा यो वाचको दिन दिने सरते मतन्दे हित्वाननेक विविधानि चुपदवानि मोखं सुखं अधिगमेय नरो सपय्य. सब सुख गाथा. सब्बे सता सुखी होंतु सब्बे होंतुच खेमिनो सब्बे भद्राणी पसंतु माकंची दुःखमागमा.
यानी दभूतानी समागतानी भूमानी वायानिव अंतलिके सब्बेव भूता सुमना भवन्तु अथोपि सकच शृणन्तु भासितं तस्माही भूता निसामेथ सभ्यमेथं करोत मानुष्या पजाय दिवाच्या रतोच हरंती बली तस्माहीने रखतापमत्ता. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहे तर सत्य अनंत ती पूर्ण आकलन करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा आहे अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. भीमस्मृती. सब संत कूटकेतु देवरूप सनिभा आयकार मंदधस पूर्णचंद्र सूर्य सिंहवीर वादिमध्य या नरसी मंडितं तं सरामी भीमराव संतिमग्गदायकं तं सरामी भीमराव संतिमग्गदायकं तं सरामी भीमराव संतिमग्गदायकं. अर्थात स्वकीर्तीने जगाचे सरताज भारतीय सत्पुरुषांच्या कपालावरील तिलक भारतीय घटनेचे शिल्पकार न्यायपंडित भगवान रूप जातीयवाद धर्मवाद समाजवाद शास्त्रवाद या दिग्विजयी ठरलेल्या सर्व विद्या संपन्न ज्ञानमूर्ती सिंहसदृश अचलवीर आकाशातील सूर्य व पूर्णचंद्राप्रमाणे अज्ञान अंधकार नष्ट करणाऱ्या ज्ञानकिरणांनी विशोभित शांती व निर्वाण पदस्थ सद्धम्म मार्गदर्शक धम्मचक्र प्रवर्तक अशा नरोत्तम भीमराजास आम्ही सदैव स्मरण करतो. सरनते नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. नुकतीच बुद्धवंदना संपन्न झालेली आहे. यानंतर आपल्या भारताच्या संविधानाची प्रास्ताविका आपण घेणार आहोत. मी सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करते की सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहावे. एक साथ सावधान. सर्वांचा राईट हँड समोर. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत
अर्पण करत आहोत। एक साथ विश्राम। जय भीम। सर्वांनाच माहिती आहे वर्षावाद चालू आहे। बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ माझ्यासमोर आहे। मी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला, जन्मापासून परिव्रजेपर्यंतचा हा काळ आहे। कुळ ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते। संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता। त्यापैकी काही राज्यावर एक राजाची सत्ता होती, तर काहीवर एका राजाची सत्ता नव्हती। राजाची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण 16 होती। त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, व्रजी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही त्या राज्यांची नावं होती। ज्या राज्यावर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अल्लकपचे बही, रेसपुत्तचे कलिंग, पिपलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी शिसू मार्गिरी होती ते भाग। ज्या राज्यावर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्या राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत। कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही। या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती व त्यावर काही विशेष लोकांची सत्ता होती हे समजत नाही। तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आडीपाडीने राजसत्ता चालवित होते। अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती। सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती। शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते। ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश संपादन मिळवले। कोशलधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते। तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते। मगधाचे ही राज्य तसेच प्रबळ होते। कोशल देशाचा राजा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते। 2 नंबर पूर्वज। शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू। शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू होते। कदाचित हे नाव थोर बुद्धवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे। कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता। सिनहू नावाचा त्याला एक मुलगा होता। सिनहूचा विवाह कच्चनाशी झाला होता। त्याला शुद्धोधन, धितोधन, शुक्लोधन, शाक्योधन व अभितोधन असे 5 पुत्र होते। या 5 पुत्राशिवाय सिंहहनुला अमिता व प्रमिता या नावांच्या 2 कन्या होत्या। त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य म्हणून होते। शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता। तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते। अंजन हा कोलीय वंशातील होता। तो देवदहर नावाच्या गावी राहत होता। शुद्धोधन हा मोठा योद्धा होता। जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली। ती महामायेची वडील बहीण होती। शुद्धोधन फार श्रीमंत राजा होता। त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नौकर चाकर होते। असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत होते। त्यांचा जन्म
शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. म्हणजे शुद्धोधनांचा जन्म कधी झाला याची विस्तृत माहिती समोर देत आहे. त्यांच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून, परंतु मद्यपानाची उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दान धर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेल्या शयन मंदिरात ती गेली. त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. जेव्हा महामाया ह्या झोपेत होत्या तेव्हा त्यांना एक स्वप्न पडते. स्वप्नात त्यांना असं दिसते की चतुर दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत पंचकासह उचलले व हिमालयाच्या पायथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मान सरोवराकडे नेले. त्यांनी तिथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी असे सजवले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने. त्या क्षणी महामायेला जाग आली. दुसऱ्या दिवशी सकाळी महामायाने आपले स्वप्न शुद्धोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. त्यांची नावे राम, धन, लखन, मंती, यन्न, सुयाम, भोग व सुदत अशी होती. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. त्याने सेवकाकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली होती. त्यांनी त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून धृत मधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुभ्रास भोजन देऊन त्या संतुष्ट केले. याशिवाय त्यांनी नवी वस्त्रे, गायी इत्यादीचे दानसुद्धा त्यांना दिले. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामायाला पडलेले स्वप्न त्या सर्व ब्राह्मणांना सांगितले आणि ते म्हणाले, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. राजा चिंता करू नकोस. ब्राह्मण म्हणाले, राजा चिंता करू नकोस. तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवनगरीला मी जाऊ इच्छिते. महामायेंनी आपल्या राजाला विनंती करतात, माझ्या पित्याच्या दहनगरीला मी जाऊ इच्छिते. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असे राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोधनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय. लुंबिनी वनातून पालखीने जात असताना
ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंध्यापासून फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यांच्या नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे प्रशिक्षण मंजूळ स्वरालाप काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरण्यास तेथे उभं राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शाल वृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली. त्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झपाट्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563 वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली. तेव्हा शुद्धोधनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोत्साहाने थाटामाटाने साजरा केला. पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी शुद्धोधनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. साधू साधू साधू. दर रविवारला ह्या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुदेशोत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामध्ये बुद्धवंदना सत्कार समारंभ आणि चिंतन सभेचं आयोजन आपण सातत्यानं करत असतो. आजसुद्धा आपण ह्या कार्यक्रमासाठी इथे जमलात. आजचा हा बुद्धवंदनेचा कार्यक्रम ह्या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ह्या ऐतिहासिक समाजकार्य करणाऱ्या संस्थेमध्ये ह्या ऐतिहासिक संस्थेचे सन्माननीय संस्थापक कोषाध्यक्ष रमेश तायडेसाहेब यांच्या अध्यक्षतेमध्ये पार पडला. त्यांनी आज जो येलो अलर्ट शासनानं जाहीर केलेला आहे आजपासून 3 दिवस, तर सकाळपासून संततधार पाऊस सुरू असूनही सन्माननीय तायडेसाहेबांनी इथे नेहमीप्रमाणे हजेरी लावली. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. सन्माननीय आजीव सदस्य अवचार साहेब जे हिंगणा रोडला राहतात, सागर कॉलनीच्या बाजूला रूपचंद नगरमध्ये, आणि त्या टोकापासूनही इथे या पावसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदेशित केल्याप्रमाणे ते हजर राहिले. त्यानंतर सन्माननीय अजय घनबहादूर सर, सन्माननीय प्राध्यापक भीमराव बोरकर सर, सन्माननीय प्राध्यापक खाडे सर, ज्येष्ठ आंबेडकरी गायक सन्माननीय गणेशराव इंगळे साहेब, बँकेचे माजी अधिकारी सन्माननीय हेमंतजी मोहोळ साहेब, सन्माननीय उल्हास मोहोळ साहेब, ज्यांना गायकीचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळालेला आहे, अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व. त्यानंतर सन्माननीय जामनिक साहेब, सन्माननीय कर्मचारी आणि उपासक उपासिका, इथे आपण सर्व उपस्थित झालात. आपल्या प्रतिष्ठान लाईव्ह चॅनलचे संचालक सन्माननीय प्रवीण जामनिक साहेब, एवढ्या पावसातही त्यांनी रिस्क घेऊन आज इथे उपस्थिती दर्शवली. सन्माननीय इंगोलेताई, त्यांनी आपल्या सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था केली. आणि एकूणच सर्व उपस्थितांचे मी ह्या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा बुद्धवंदनेचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं सन्माननीय अध्यक्ष महोदयांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम.
नेले ते सर्वांना मनी जागवेली आस कुणी आडनच येता शुद्ध मने देती दान शुद्ध मने देती दान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान शिक्षण मिळावे मोफत इंग्रजीती दर्जेदार शिक्षण मिळावे मोफत इंग्रजीती दर्जेदार आर्थिक उन्नती होण्या मिळो तो रोजगार तेव्हाच होईल प्रगती मिळेल तो सन्मान मिळेल तो सन्मान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान स्वावलंबनाचे धडे स्वावलंबनाचे धडे शिकविले महत्व निर्माण करूया उद्योग निर्माण करूया उद्योग जाणीले ते तत्व सहकारा विन विकास ठेविले त्याचे भान ठेविले त्याचे भान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकीचे त्या बळाचे